नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र निगडीत असणारे अतिसंभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 171, बालकामध्ये जिज्ञासेची पूर्ती केव्हा केली पाहिजे? पर्याय: जेव्हा शिक्षकाला मोकळा वेळ असेल, जेव्हा विद्यार्थ्याला मोकळा वेळ असेल, काही ठराविक कालावधी गेल्यानंतर, तत्काळ जेव्हा विद्यार्थ्याने जिज्ञासेने प्रश्न विचारलेला तेव्हा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, तत्काळ जेव्हा विद्यार्थ्याने जिज्ञासेने एखादा प्रश्न विचारला तेव्हा। प्रश्न क्रमांक 172, वर्गात प्रश्न विचारणारी मुले ही टिंबटिंब असतात। पर्याय: खोडकर, वेडी, जिज्ञासू, हुशार। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, जिज्ञासू। प्रश्न क्रमांक 173, बालकाला दिला जाणारे बक्षीस व दंड टिंबटिंब प्रेरक आहे। पर्याय आहे सकारात्मक, नकारात्मक, कृत्रिम आणि नैसर्गिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कृत्रिम। प्रश्न क्रमांक 174, वर्गातील एक मुलगा नेहमी आपल्या सहकाऱ्यांशी भांडतो, अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? पर्याय: त्याच्या आईवडिलांना पत्र लिहाल, त्या मुलाचे नाव पटावरून कमी कराल, त्याच्या भांडणामधील कारणे जाणून योग्य उपाययोजना कराल, त्याच्या सहकाऱ्यांना भांडखोर मुलाचा धडा शिकवण्यास सांगाल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, त्याच्या भांडण्यामागील कारणे जाणून योग्य उपाययोजना कराल। प्रश्न क्रमांक 175, शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असावे? पर्याय आहे बालमानसशास्त्रज्ञ, अध्यापनशास्त्र, अध्यापन पद्धती व तंत्रे, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 176, एका अशिक्षित कुटुंबातील मुलाला तुम्ही इंग्रजी कशी शिकवाल? पर्याय आहे त्या मुलाशी इंग्रजी संवाद साधाल, त्या मुलाला इंग्रजीत बोलण्याचा आग्रह धराल, त्या मुलाला मातृभाषेत बोलण्यापासून परावृत्त कराल, त्या मुलाशी त्याच्या मातृभाषेत संवाद साधून इंग्रजी शिकविण्याचा प्रयत्न कराल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, त्या मुलाशी त्याच्या मातृभाषेत संवाद साधून इंग्रजी शिकविण्याचा प्रयत्न कराल। प्रश्न क्रमांक 177, बालकाचे मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या मार्गाने केले पाहिजे? पर्याय आहे बोर्डाच्या परीक्षांच्या आधारे, गृहपाठ करण्यास सांगून, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाद्वारे, मौखिक परीक्षा घेऊन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाद्वारे। प्रश्न क्रमांक 178, व्यक्तिमत्वाचे समायोजन खालीलपैकी कोणत्या घटकांशी घडून येते? पर्याय आहे वातावरण, भाषा, सामाजिक स्थिती, वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरील सर्व। प्रश्न क्रमांक 179, बालकाजवळ वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत टिंब एवढे शब्द भंडार असते। पर्याय आहे 50, 100, 250, 500। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 100 शब्द। प्रश्न क्रमांक 180, भावना, अभिव्यक्ती ही टिंबटिंब आहे। पर्याय आहे कृत्रिम प्रवृत्ती, सहज प्रवृत्ती, तांत्रिक प्रवृत्ती, यापेक्षा वेगळी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सहज प्रवृत्ती। प्रश्न क्रमांक 181, मॅकडुगलनुसार जिज्ञासा मूलप्रवृत्तीशी निगडीत भावना कोणती? पर्याय आहे भूक, घृणा, भय, आश्चर्य। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, आश्चर्य। प्रश्न क्रमांक 182, शैशवावस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय आहे जिज्ञासा वृत्ती, अनुकरणातून शिकणे, चिंतन क्रिया, भाषिक व्यवहारास सुरुवात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, चिंतन प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 183, विकास सातत्यपूर्ण व संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे, असे मत खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय आहे जीन पियाजे, कोलबर्ग, वॉल्स्की, BF स्किनर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, BF स्किनर। तर ही होती महा TETच्या संदर्भात अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।